नमस्कार मित्रांनो, तर बघा अशी बेरीज वजाबाकी करत असताना आपल्याला थोडी अडचण येते आणि नेमकं काय करावं हे समजत नाही। त्यासाठी अगोदर हे नियम आपण लक्षात घेतले पाहिजे। समजा आता एखादी संख्या आहे -3 आणि +4, तर मग या संख्येचं काय करायचं तर बघा, एकाला या 3चं चिन्ह आहे मायनस आणि या 4चं चिन्ह आहे प्लस। मग जर समजा अशी विरुद्ध चिन्ह आले, एकाचं मायनस आणि एकाचं प्लस, पहा प्लस एकाचं मायनस एकाचं प्लस जर आलं, त्याचं करायचं काय, वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। म्हणजे याचं काय करावं लागेल आपल्याला, 4 मधून 3 गेला 1 आणि याला चिन्ह कोणतं द्यावं लागेल, या 4चं चिन्ह, 4 मोठी संख्या आहे म्हणून या 4चं अधिक चिन्ह आपल्याला द्यावं लागेल। आणि एखाद्या संख्येला जर चिन्ह नसेल, उदाहरणार्थ 4 - 3, आता या 4ला चिन्ह आहे का एखादं, नाही, तर ज्या संख्येला चिन्ह नसते त्या संख्येचं चिन्ह धन म्हणजे प्लस समजायचं। इथं किती आहे तर प्लस आहे। मग आता हे चिन्ह सारखे आहेत का दोन्ही, नाही, मग याची आपल्याला वजाबाकी करावं लागेल। 4 मधून 3 गेला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला इथे द्यावं लागेल। या पद्धतीने आपल्याला हे करावं लागते। आणि जर सारखे चिन्ह असतील, समजा -3 - 4, हे दोन्हीचे चिन्ह सारखे आहेत, मग सारखे चिन्ह असले तर काय करायचे, पाहिजे अधिक अधिक असले तरी बेरीज करायची आणि दोन्ही संख्येला मायनस मायनस असले तरी बेरीज करायची। म्हणजे मग इथं काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल आणि बेरीज किती होईल याची, 4 आणि 3 7 होईल आणि चिन्ह कोणतं द्यायचं, दोन्हीपैकी एक, म्हणजे हे किंवा हे, आता दोघांना सारखंच असते म्हणून इथं आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागतं। तर या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या। जर चिन्ह विरुद्ध असले तर करायची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। जर चिन्ह सारखे असले तर करायची बेरीज आणि त्या दोन्हीपैकी एक चिन्ह द्यायचं। आणि एखाद्या संख्येला जर चिन्ह नसेल, म्हणजे या 4ला चिन्ह नव्हतं, तर याला कोणतं चिन्ह समजायचं, प्लस चिन्ह समजायचं। आता आपल्याला हे गणित करता येईल। बघा आता हे गणित कसं करायचं, पहा इथं आता अगोदर या दोन संख्येचं जर आपण केलं तर काय, या 4चं चिन्ह मायनस, या 5चं चिन्ह प्लस, म्हणजे हे चिन्ह सारखे आहेत का, नाही, विरुद्ध चिन्ह आहेत। तर विरुद्ध चिन्ह जर म्हणलं तर काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची। मग वजाबाकी करायची तर 5 मधून 4 गेला किती राहिला, 1, आणि याला कोणतं चिन्ह द्यायचं, या 1ला मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे 5, म्हणून याला अधिकचं चिन्ह, ठीक आहे। नाही दिलं तरी चालतंय, इथं आपण काय समजणार आहोत, अधिकचं चिन्ह, कारण ज्या संख्येला आपण चिन्ह देत नसतो तिथं अधिकचं चिन्ह समजायचं। त्याच्यानंतर पुढचं जसं तसं लिहिलं पहा, पुढं काय आहे, -6 + 7 -1। आता काय करू, या दोघांचं करू आपण, ठीक आहे। मग आता याचं प्लस चिन्ह आहे आणि याचं मायनस चिन्ह आहे, मग या दोघांचं आपल्याला करावं लागेल काय, वजाबाकी करावं लागेल, कारण विरुद्ध चिन्ह, एकाचं प्लस एकाचं मायनस असं असलं तर विरुद्ध चिन्ह झाले, वजाबाकी करावं लागेल। याची वजाबाकी किती येईल, 5 येईल आणि चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे 6, मग त्याचं चिन्ह कोणतंही मायनस, तर इथं मायनस चिन्ह, ठीक आहे। मग पुढचे आता हे एवढं जशात तसं लिहितो मी, +7 - 1। आता पुन्हा या दोघांचं करू आपण, ठीक आहे। याचं चिन्ह मायनस आहे, याचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे या दोघांचं पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, एकाचं मायनस एकाचं प्लस, विरुद्ध चिन्ह, तर आपल्याला करावं लागेल वजाबाकी। मग 7 मधून 5 गेले किती राहिले, 2 राहिले। कोणते 2 राहिले, ते मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे, प्लसचे 2 राहिले आणि त्याच्या पुढे आता फक्त -1 राहिला। मग आता या 2चं याचं आणखीन काय करावं लागेल, एकाचं प्लस एकाचं मायनस, वजाबाकी करावं लागेल, म्हणजे याचं उत्तर येणार आपलं 1 + 1, असं आपलं उत्तर येतं। तर आता आपल्याला एवढं जर समजा असं करावं लागते, एखाद्या वेळेस आपल्याला हे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते। कसं पहा, अगोदर काय करायचं, मायनस मायनसच्या संख्या एकीकडे करायच्या आणि प्लस प्लसच्या एकीकडे करायच्या। तर मायनस मायनसच्या संख्या कोणत्या येतात, हे 4 आहेत, हे 6 आहेत आणि हे 1 आहे। या मायनस मायनस संख्येचे सगळे बेरीज करायची आणि मायनस चिन्ह देऊन टाकायचं। किती येईल पहा, 6 आणि 4 10 आणि 1 11, म्हणजे 11 बेरीज आली तर 11 मायनसचे देऊन टाकायचे। आता प्लस प्लसच्या संख्या पाहायची आणि त्याची बेरीज करायची। हे 5 आहेत 1 आणि हे 7 आहे, 7 आणि 5 किती 12, आणि त्याला कोणतं चिन्ह आहे, हे प्लस प्लस आहे म्हणून याला प्लसचं चिन्ह देऊन टाकायचं आणि या दोघांचंच करायचं। 12 मधून 11 झाले, गेले किती राहिलं, 1 राहिलं। वजाबाकी का केली आपण, तर एकाचं प्लस चिन्ह एकाचं मायनस चिन्ह, विरुद्ध चिन्ह दिले की वजाबाकी करायची आणि याचं उत्तर 1 आणि त्याला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे प्लसचं, नाही दिलं तरी चालतंय आणि दिलं तरी चालतंय, ठीक आहे। या पद्धतीने आपल्याला हे गणित करावं लागतं। आता दुसरे गणित बघा, पहा हे गणित कसं करायचं पहा। तर हे गणित आपण इथं जे केलं होतं आपण दुसऱ्या पद्धतीने, त्या पद्धतीने करू। अगोदर काय करू, प्लस प्लसचे काढू। हे बघा 4 आहेत प्लसचे, त्याच्यानंतर हे 2 आहेत, त्याच्यानंतर हे 7 आहेत, त्याच्यानंतर हे 2 आहेत, या सगळ्याची बेरीज करून त्याला प्लस चिन्ह देऊ। म्हणजे पहा 4 आणि 2 6, 6 आणि 7 13, 13 आणि 2 किती होतात 15, ठीक आहे। हे कोणते आहेत, प्लसचे आहेत। त्याच्यानंतर आता मायनस मायनसची पहा, ही -4, त्यानंतर -8 आणि -9। आता पहा 4 आणि 8 किती 12, 12 आणि 9 किती होतात 21, 21 आणि हे 1 राहील, 21 आणि 1 22।
पण हे कोणते 22 आहेत मायनसचे. आता काय करायचं आपल्याला 22 मधून 15 काढून टाकायचं. जर 22 मधून 15 गेले तर किती राहतात 7 राहतात. वजाबाकी का करायलो आपण एकाचं प्लस चिन्ह आहे एकाचं मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. तर मग आता 22 मधून 15 गेले 7 आणि कोणते 7 तर -7 कारण मोठी संख्या 22 आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला उत्तराला द्यावं लागते. या पद्धतीने हे आपल्याला गणित करावे लागते. जर तुम्हाला हे गणित समजले असतील तर तुमच्यासाठी हे गणित तुम्ही करू नाही.